Hello, welcome and very good morning to all my dear students. Dear students, we are studying the chemistry here, the fourth unit, that is the chemical thermodynamics. आणि आजचा जो आपला टॉपिक आहे तो आहे थर्मोकेमिस्ट्री. आता थर्मोकेमिस्ट्री हा एक मोठा टॉपिक आहे, त्याच्या सब पॉईंट, त्याचे सब टॉपिक्स आहेत जे आपण आजच्या लेक्चरमध्ये आणि पुढच्या लेक्चरमध्ये अशा 2 लेक्चरमध्ये मिळून आपण शिकू. तर थर्मोकेमिस्ट्री म्हणजे होते काय? थर्मो म्हणजे द हीट इज द फॉर्म ऑफ एनर्जी. केमिस्ट्री डील्स विथ द केमिकल रिॲक्शन, म्हणजे एखाद्या केमिकल रिॲक्शनमध्ये विथ रिस्पेक्ट टू थर्म म्हणजे एनर्जी चेंज कशी होते किंवा एनर्जीचं काय रिलेशन आहे, तर ती कमी होते की जास्त होते, का बरं होते, त्याचे काय रिझन्स आहेत, त्या सगळ्या गोष्टी आपण पाहणार आहे. म्हणून तिथे लिहिलं आहे डील्स विथ द एन्थाल्पी चेंज इन केमिकल रिॲक्शन. थर्मोकेमिस्ट्री डील्स विथ द एन्थाल्पी चेंज इन द केमिकल रिॲक्शन. मग आता केमिकल रिॲक्शन जर का होत असेल, म्हणजे ए पासून बी कन्वर्शन होत असेल, एक्स पासून वाय बनत असेल, जर का 2 गॅस रिॲक्ट करून एखादा जर का थर्ड गॅस किंवा सॉलिड किंवा लिक्विड तयार होत असेल, तर अशा कंडिशनमध्ये त्याची एन्थाल्पी कशी चेंज होऊन राहिली हे सगळं थर्मोकेमिस्ट्रीमध्ये पाहावं लागते. हेच लिहिलं आहे डील्स विथ द एन्थाल्पी चेंज इन द केमिकल रिॲक्शन. व्हॉट इज एन्थाल्पी? एन्थाल्पी इज द हीट इज द फॉर्म ऑफ एनर्जी. ठीक आहे. नाऊ आता पहिला टॉपिक आहे 4.10 थर्मोकेमिस्ट्री. याच्यामध्ये खूप काही सब टॉपिक्स आहेत. त्यातला पहिला 4.10.1 एन्थाल्पीज ऑफ अ केमिकल रिॲक्शन. केमिकल रिॲक्शनची एन्थाल्पी कशी किंवा कशी काढायची हे बघूया. नाऊ सपोज एक एक्झाम्पल तुम्ही घ्या. आता याला असं म्हणतात डेल्टा चेंज इन आर आणि एच इज द एन्थाल्पी. व्हॉट इज आर? आर इज द रिॲक्शन. ठीक आहे. नाऊ बघा, कन्सिडर द एक्झाम्पल. नाऊ ए बी डी gives rise to C plus D and D. हे स्मॉल ए बी सी डी हे त्याचे कोएफिशियंट्स आहेत ना. ठीक आहे. जसं आपण म्हणतो ना ट्वाइस H2O, थ्राइस O2 गॅस असं. मग बघा रे, मग आता एन्थाल्पी ऑफ अ केमिकल रिॲक्शन म्हणजे काय होते? एन्थाल्पी ऑफ अ प्रॉडक्ट मायनस एन्थाल्पी ऑफ अ रिॲक्शन, और इट इज द डिफरन्स बिटवीन what is enthalpy of a chemical reaction. The enthalpy of a chemical reaction is the difference between the enthalpy of the product and the enthalpy of the reactant. आता ते त्याच्या स्टँडर्ड स्टेट मध्ये कशी आहे हे सुद्धा महत्त्वाचं असते. नाउ बघा रे, हेन्स आता इथं कसं होत राहतं, एन्थाल्पी काढत असताना मी तुम्हाला पहिलेच बोललो का प्रॉडक्ट मायनस रिॲक्टंट काढावं. तसं ते कसं आहे, स्टेप कशी आहे. नो आर एच, व्हॉट इज डेल्टा? डेल्टा इज द चेंज इन आर इन द केमिकल रिॲक्शन फॉर आर आणि एच इज द एन्थाल्पी. काय होईल म्हणजे बघा कसं काढायचं. नाव सी एच सी प्लस बी एच बी मायनस हे कशात झालं? रिॲक्ट प्रोडक्टचं. आता कशाचा? रिॲक्टंट. मायनस ए एच ए प्लस बी एच बी. आता तुम्हाला इथे ते लक्षात नसेल, एच ए एच बी एच सी आणि एच डी आर द मोलर कोएफिशियंट्स ऑफ एक प्रकारचे. म्हणजे आपण असं जरी म्हटलं तरी याच्यामध्ये मोलर एन्थाल्पीज म्हटलं तरी हा पॉइंट म्हटलं तरी चालत. हे नाव एच ए एच बी एच सी अँड एच डी आर द मोलर एन्थाल्पीज ऑफ ए बी सी डी हिअर. मग आता कसं घ्या, मग त्याच्या व्हॅल्यू जर तुम्ही काढल्या तर मग काय? नाव डेल्टा आर एच इक्वल्स टू समेशन म्हणजे सम ऑफ डब्ल्यू घेतात तुम्ही, त्याला असा आडवा घ्यायचा समेशन. मग एच इज द एन्थाल्पी कशाचं? हे कशाचं आहे? सी आणि डी कशाशी रिलेटेड आहे? प्रॉडक्ट. हा झाला प्रॉडक्ट आणि हा झाला रिॲक्टंट. जर रिॲक्शन या वेळेला जात असेल तर ठीक आहे. नाव प्रॉडक्ट मायनस एन्थाल्पी समेशन एन्थाल्पी ऑफ रिॲक्टंट. आता इथं कसं आहे ते लक्षात घ्या. मायनस का बरं म्हटलं? कोण आपण डेफिनेशन आपल्याला काय पाहिला? इट इज द डिफरन्स बिटवीन ऑर द प्रॉडक्ट मायनस रिॲक्टंट. इट इज द डिफरन्स बिटवीन द एन्थाल्पी ऑफ प्रॉडक्ट अँड रिॲक्टंट. म्हणजे डिफरन्स काढायचा आहे, म्हणजे चेंजिंग. नाव आपण पाहला आहे का एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन इज द समेशन ऑफ एच इज द एन्थाल्पी एच, एन्थाल्पीचा एच आणि प्रॉडक्ट मायनस एन्थाल्पी समेशन ऑफ एन्थाल्पी ऑफ रिॲक्टंट. आता एक्झाम्पल आपण इथे पाहणार आहोत. पहिला हा टॉपिक समजून घ्या, स्टेप बाय स्टेप आहे. कसा आहे हा टॉपिक समजताना नेहमी लक्षात येतं की हा टॉपिक समजला तर पुढे लक्षात येईल. स्टेप बाय स्टेप आहे, त्यामुळे सिंपल भाषेमध्ये समजून घ्या. अजून एक वेळा सांगतो,
समजा ए पासून बी जर एखादी रिॲक्शन होऊन राहिली तर ए झाला रिॲक्टंट, बी झाला प्रॉडक्ट. मग प्रॉडक्टची एन्थाल्पी मायनस रिॲक्टंटची एन्थाल्पी ही झाली एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन. नाव आपण या ठीक आहे. आणि म्हणून मी म्हटलं एन्थाल्पी ऑफ केमिकल रिॲक्शन इज द डिफरन्स बिटवीन द एन्थाल्पी ऑफ अ प्रॉडक्ट अँड द एन्थाल्पी ऑफ अ रिॲक्टंट. त्यांची स्टँडर्ड फॉर्म असतो. यानंतरचा टॉपिक सिंपल टॉपिक आहे. यानंतर टॉपिक आहे एक्झोथर्मिक अँड एंडोथर्मिक रिॲक्शन्स. पहिलेच एक्झोथर्मिक आणि एंडोथर्मिक रिॲक्शन तर ठीक आहे आम्ही पाहू, पण एक्झोथर्मिक काय आणि एंडोथर्मिक काय हेच आम्हाला समजत नाही. मी आपण थर्मोडायनामिक्स चालू केल्यानंतर एक्झोथर्मिक एंडोथर्मिक ह्या गोष्टी समजायलाच पाहिजे. एक्झोथर्मिक म्हणजे काय होते, एंडोथर्मिक म्हणजे काय होते. बघा रे, आपण केमिकल थर्मोडायनामिक्समध्ये विचार करतो सिस्टीमचा, आणि सिस्टीम म्हणजे काय ज्याचा तुम्हाला स्टडी करायचा आहे. मग ती कोणती गोष्ट असते, एखादी केमिकल रिॲक्शन असलं तर केमिकल रिॲक्शन सिस्टीमचं. जर हीट और एनर्जी म्हणा सिस्टीमपासून सराउंडिंगकडे जात असेल तर एक्झोथर्मिक, त्याची व्हॅल्यू निगेटिव्ह येते. आणि जर हीट सराउंडिंगकडून सिस्टीमला मिळून राहिली म्हणजे पॉझिटिव्ह राहिली, कोणासाठी, सिस्टीमसाठी, सराउंडिंगसाठी डाटा आपण नाही पाहत, तर अशा वेळेस ती एंडोथर्मिक झाली. तिथं डेल्टा एचची व्हॅल्यू ही पॉझिटिव्ह येते. आता हे कसं येते हे इकडे पाहिजे. नाव 4.10.2 एक्झोथर्मिक अँड एंडोथर्मिक रिॲक्शन्स. तर आता बघा रे, असं काहीच नाही राहत का एखादी रिॲक्शन एक्झोथर्मिक आहे तर मग ते कोणत्याही सगळ्याच रिॲक्शन एक्झोथर्मिकच राहील. रिॲक्शन मे बी एक्झोथर्मिक और एंडोथर्मिक डिपेंड ऑन द व्हॅल्यू ऑफ डेल्टा आर एच, दॅट इज द एन्थाल्पी ऑफ अ रिॲक्शन. म्हणजे ही रिॲक्शन एक्सवायझेड कोणची असणार आहे, ती एक्झोथर्मिक आहे की एंडोथर्मिक आहे हे ठरवायची गोष्ट डेल्टा आर एच म्हणजे एन्थाल्पी ऑफ रिॲक्शनची व्हॅल्यू ठरवते. जर ती पॉझिटिव्ह येत असेल तर एंडोथर्मिक आणि ती निगेटिव्ह येत असेल तर एक्झोथर्मिक. रिमेंबर, एक्झोथर्मिक म्हणजे सिस्टीमपासून सराउंडिंगला जाणार एनर्जी लॉस होणे म्हणजे मायनस कोणासाठी, सिस्टीमसाठी. आणि एंडोथर्मिक म्हणजे सराउंडिंगपासून सिस्टीमला हीट और एनर्जी मिळणं, ते मिळणं म्हणजे पॉझिटिव्ह आहे. हेच एंडोथर्मिकची व्हॅल्यू ही पॉझिटिव्ह राहील. मग आता एंडोथर्मिक आणि एक्झोथर्मिक जर अशा कंडिशन जर असल्या तर याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट आहे की आपण ह्या व्हॅल्यू डिपेंड करून करते एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन. एन्थाल्पी ऑफ रिॲक्शनमध्ये पॉईंट महत्त्वाचा असा आहे का तुम्हाला ह्या पॉईंट हे व्हॅल्यू तेव्हा काढता येईल जेव्हा तुम्हाला एन्थाल्पी ऑफ प्रॉडक्ट मायनस एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन आहे, पण त्यासाठी ह्या दोन व्हॅल्यू तुम्हाला मिळतात. ठीक आहे, असं आपण पुढे एक्झाम्पलमध्ये पाहू. नाव बघा रे, एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन कॅन बी पॉझिटिव्ह और निगेटिव्ह. म्हणजे कॅन बी म्हणजे असू शकते, एक तर पॉझिटिव्ह असू शकते किंवा निगेटिव्ह सुद्धा असू शकते. म्हणजे पॉझिटिव्ह असेल तर एंडोथर्मिक सुद्धा रिॲक्शन राहू शकते, निगेटिव्ह असेल तर एक्झोथर्मिक सुद्धा रिॲक्शन राहू शकते. आता बघा रे, की जर समेशन ऑफ एन्थाल्पी ऑफ अ प्रॉडक्ट जर का जास्त असेल, संख्येनं जास्त असला, ठीक आहे. एक्झाम्पल जर आपण पाहिला 10 आहे ना 5, मी एक्झाम्पल देत आहे तर तुम्हाला आन्सर हे 5 भेटेल. 5 आहे ते +5 आहे, हे लक्षात घ्या. तर अशा कंडिशनमध्ये ना एन्थाल्पी आर एच म्हणजे हीट ऑफ अ रिॲक्शनची व्हॅल्यू एक्सवायझेड काही नाही मिळते पॉझिटिव्ह. पण जर ती पॉझिटिव्ह येत असेल तर इथं एंडोथर्मिक ही रिॲक्शन हे समजून घ्या. जर ती व्हॅल्यू जर का पॉझिटिव्ह येत असेल तर ती एंडोथर्मिक आहे. आता इथं पॉझिटिव्ह म्हणजे सरळ आहे ना, प्रॉडक्टची व्हॅल्यू जर का जास्त असेल, इथं 100 आहे इथं 50 आहे तर 50 आन्सर, ठीक आहे. इथं 20 आहे इथं 5 आहे तर 15 आन्सर. पण ते आन्सर 15 जे येईल ते पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे का डिपेंड पडते ह्याच्या व्हॅल्यूवर. इफ द एन्थाल्पी ऑफ द प्रोडक्ट is greater in number than the reactant, then the value of delta R, that is the enthalpy of a reaction, is positive. Whatever may be the value, ती कोणती असो, 10 असो, 15 असो, 20 असो, 25 असो, 3 असो, काही असो, पण ती व्हॅल्यू जर पॉझिटिव्ह असेल तर रिॲक्शन एंडोथर्मिक मध्ये. सपोज काही की आपल्याला काही एक्झाम्पल लक्षात ठेवायची गरज नाही, मी तुम्हाला स्वतःचं समजून घेऊन दिलेलं आहे. आणि जर का तुम्हाला जर का पाहिजे असेल याच्या व्हॅल्यूज जनरल रिॲक्शन तुम्ही जेव्हा कोणते पुस्तक केमिस्ट्रीचं वाचता किंवा आपण याच्यानंतर अपकमिंग एक्झाम्पल जेव्हा बघणार आहे तेव्हा तुम्हाला मी डेल्टा एचची व्हॅल्यू पॉझिटिव्ह निगेटिव्ह जे काही व्हॅल्यू ती लिहून देईल, ते व्हॅल्यू पाहिल्या
तुमच्या लक्षात आलं पाहिजे का रिॲक्शन एक्झोथर्मिक आहे का एंडोथर्मिक आहे. सरळ आहे, पॉझिटिव्ह असेल तर एंडोथर्मिक आहे, निगेटिव्ह असेल तर एक्झोथर्मिक आहे. जर प्रॉडक्टपेक्षा जर रिॲक्टंटची व्हॅल्यू जर जास्त असली, in case the enthalpy of a reactant is more as compared to the enthalpy of the product, then the enthalpy of a reaction, the values of enthalpy of a reaction goes on negative. Now delta R gives the negative value. आणि जर ती व्हॅल्यू निगेटिव्ह येऊन राहिली असेल तर ती रिॲक्शन एक्झोथर्मिक आहे. सिंपल आहे आणि सिंपल समजून घ्या, सरळ आहे. एंथॅल्पी ऑफ रिएक्शन म्हणजे डेल्टा एच ची व्हॅल्यू जर तुम्हाला और डेल्टा एच ची व्हॅल्यू जर तुम्हाला पॉझिटिव्ह असली एंडोथर्मिक म्हणायचं, निगेटिव्ह असली एक्झोथर्मिक म्हणायचं. जर एंडोथर्मिक असेल और पॉझिटिव्ह व्हॅल्यू असेल तर सिस्टीमला एनर्जी सराउंडिंग पासून भेटून राहील. आणि एक्झोथर्मिक आहे म्हणजे डेल्टा एच ची व्हॅल्यू निगेटिव्ह आहे, तर अशा कंडिशनमध्ये सिस्टीम एनर्जी सराउंडिंगला दिली म्हणजे लॉस होत राहिली. आता इथं सरळ आहे 5 9 10 आहे, तर -5 आन्सर येणार काय. आता समजा अशा कंडिशनमध्ये -5 आन्सर, -5 आलं म्हणजे काय आलं एक्झोथर्मिक, बस एवढंच आहे, बाकी जास्त त्याच्यामध्ये डोकं लावायची गरज नाही. सर आपण एक्झाम्पल पाहतो, सर पहिलं एक्झाम्पल दिला N2 गॅस प्लस O2 गॅस. आता फिजिकल केमिस्ट्री करत असताना, शिकत असताना, लिहित असताना जनरल कधीही तुम्ही त्या पदार्थाची अवस्था म्हणजे स्टेट ऑफ मॅटर लिहिलं पाहिजे. जर तुम्ही इथं फक्त N2 घेऊन चालले गेले, चेक करताना मी काय समजू हा N2 सॉलिड आहे, लिक्विड आहे का गॅस आहे, हे कॉमन सेन्समध्ये तुम्ही इथं जे गॅस फिजिकल स्टेट लिहायला लागेल आणि जनरली तीनच मेन्शन करावं लागतं. सॉलिड असेल, लिक्विड आहे, गॅस असेल, प्लाझ्मा नो सायन्स कंटेनर्स तुम्हाला करावं लागते, करतच नाही पडत त्याच्याकडे कायच नाही. हे नाव इफ द 1 mole of N2 gas reacts with the 1 mole of O2 gas, 2 mole of NO, that is the nitrogen monoxide gases. आपण ठीक आहे, केमिकल रिएक्शन आपण बघू. आता इथं त्यांनी काय दिलेलं आहे, हा डाटा प्लस 66.4 किलोजूल एवढा दिलेला आहे. आता एनर्जी आपण जूल मध्ये मोजतो, किलोजूल मध्ये मोजतो. जर इथं व्हॅल्यू तुम्हाला दिलेला आहे, ही व्हॅल्यू कशाला आहे पहा, प्लस 66.4 किलोजूल. मग आता मला सांगा रिॲक्शन एक्झोथर्मिक आहे का एंडोथर्मिक आहे. व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे एवढं सांगा. पॉझिटिव्ह आहे, मग रिॲक्शन एक्झोथर्मिक आहे का एंडोथर्मिक आहे. पॉझिटिव्ह आहे, काय एंडोथर्मिक. झालं एक्झाम्पल. अजून एक एक्झाम्पल दिलेलं आहे, ओनली ट्वाइस KClO3 पोटॅशियम क्लोराइड याचं डिकम्पोजिशन होऊन राहिलं. ट्वाइस KCl Z नाही आहे, ट्वाइस KCl प्लस ट्वाइस O2. देयर इज अ डिकम्पोजिशन ऑफ KClO3 यूज द ट्वाइस KCl प्लस ट्वाइस O2. आता इथं बदलते स्टेट ऑफ काही सॉलिड आहे आणि गॅस आहे असं मेन्शन करावं. ठीक आहे, तुमची एक चांगली लेवल दिसते. तर ह्या रिॲक्शनसाठी ही व्हॅल्यू -78 किलोजूल. आता ह्या व्हॅल्यू लक्षात राहतात किंवा दिलेल्या असतात, हे पाठ करायची गरज नाही, हे दिले आहे. तर इफ सर्टन रिॲक्शन जसं डिकम्पोजिशन ऑफ KClO3 gives twice KCl plus twice O2, the enthalpy of reaction gives value -78 kilojoules, then tell you the reaction is exothermic or endothermic. सांगा. तर निगेटिव्ह व्हॅल्यू आहे तर रिॲक्शन एक्झोथर्मिक आहे. बस एवढंच तसं ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण 10.3 आणि 10.4 पाहणार, पण हे समजून घ्या, पाहून घ्या. नाव आता पाहू 4.3 that is the standard enthalpy of a reaction. स्टँडर्ड, आता एन्थॅल्पी ऑफ रिॲक्शन तर पहिली स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ रिॲक्शन म्हणजे काय बघा. याला आपण असं म्हणतो, नाव डेल्टा इज द चेंज इन R दॅट इज द स्टँडर्ड एन्थॅल्पी. आता स्टँडर्ड एन्थॅल्पी काय समजून घ्या, पहिले सांगतो पहा काय म्हणते. द एन्थॅल्पी चेंज accompanying the reaction when the reactant and product are in their standard state. त्याचा मराठी अर्थ सांगतो पहा. एन्थॅल्पी चेंज, एन्थॅल्पी बद्दल एखाद्या केमिकल रिॲक्शन accompanying the chemical reaction म्हणजे accompanying म्हणजे त्याशी संबंधित, कशी संबंधित एखाद्या केमिकल रिॲक्शनशी. तेव्हा जेव्हा द रिॲक्टंट अँड प्रोडक्ट आर इन देअर स्टँडर्ड स्टेट, म्हणजे रिॲक्टंट आणि प्रोडक्ट हे त्याच्या स्टँडर्ड स्टेटमध्ये असले पाहिजे. आता स्टँडर्ड स्टेट म्हणजे काय सांगतो.
हिअर टू कम्पेअर द एन्थाल्पीज ऑफ अ डिफरंट रिॲक्शन. जर तुम्हाला एक सोडून 2-3 रिॲक्शनच्या एन्थाल्पीज जर का तुम्हाला कम्पेअर करायच्या, आपण कम्पेअर करतो, कार घ्यायची असेल तर कम्पेअर करतो, मोबाईल घ्यायचा असेल तर कम्पेअर करतो. जर तुम्हाला 2 या केमिकल रिॲक्शनची एन्थाल्पीज कम्पेअर करायची असेल तर तिथं महत्त्व काय म्हटलं, दे हॅव टू बी मेजर्ड अंडर द सिमिलर कंडिशन. तर त्यांच्या एन्थाल्पीज सिमिलर सारख्या कंडिशनला मेजर कराव्या लागेल. एक्झाम्पल, सपोज 2 पैलवानात तुम्हाला 2 पैलवानची ताकद मोजायची, पण आता असं तर होणार नाही ना. एक पैलवान किती वयाचा आहे, त्याचं वजन किती आहे, त्याची रोजची कॅलरीजचं इंटेक किती आहे, त्यानुसार तो वजन असतो. आणि एक पैलवान जो साध्या कंडिशनमध्ये राहतो, त्याचं वजन जास्त नाही, त्याचं एजही कमी आहे आणि त्याच्या कॅलरीज म्हणजे इंटेक जर त्याचं फूड आहे तेही व्यवस्थित नाही, त्यामुळे तो वजन कसं उचलेल. पण दोघांचंही कम्पॅरिझन तुम्ही व्यवस्थित करू शकणार नाही. जर तुम्हाला दोघांची खरी एनर्जी जर काढायची असेल, कम्पेअर करायची असेल, तर तुम्हाला काय करावं लागेल, दोघांनाही सारख्याच कंडिशनमध्ये ठेवावं लागेल. दोनही जवळपास समान वयोगटाचे असले पाहिजे, जवळपास त्यांना रोज सारख्याच कॅलरी देता आल्या पाहिजे आणि त्यानंतर तुम्ही त्यांची कार्यक्षमता चेक करा आणि ती खरी कम्पॅरिझन झाली. ठीक आहे. मग हे करत असताना केमिकल रिॲक्शनची सुद्धा जर तुम्ही एन्थाल्पी जर त्या रिॲक्शनची कम्पेअर करत आहे तर त्या दोन्ही रिॲक्शनला स्टँडर्ड कंडिशनमध्ये स्टडी करा. ते जे आन्सर येईल ते तुमचं कम्पॅरिझनचं खरं आन्सर झालं. मग आता काय म्हणतात ना, आता कसं डिनोट करतो आपण नाव, डेल्टा इज द चेंज इन आर इन द रिॲक्शन इज द एन्थाल्पी. नाव रिप्रेझेंट फॉर द स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ द रिॲक्शन. आता स्टँडर्ड एन्थाल्पी, आता हे अशी कंडिशन तुमची आहे, तुम्ही म्हटलं जर का दोन्ही रिॲक्शनला सारख्या कंडिशनमध्ये ठेवावे लागेल, मग ती कंडिशन कोणती? कंडिशन एकच, प्रेशर जर असेल तर हे प्रेशर जवळपास 1 बार असतं पाहिजे. जवळजवळ 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर एवढंच येते ते. रिॲक्शनचं प्रेशर 1 बार ठेवा. टेम्परेचर 298 केल्विन म्हणजेच 25 डिग्री सेल्सिअस ठेवा. जर रिॲक्शन लिक्विड स्टेटमध्ये असेल तर तिथं कॉन्सन्ट्रेशन 1 मोलर ठेवा. बघा मी सांगतो. समजा लिक्विड नाही आहे, सॉलिड स्टेटमध्ये रिॲक्शन आहे, दोन्ही गोष्टी सॉलिड्समध्ये आहे. तर समजा दोन किंवा 3 रिॲक्शन आहे सॉलिड स्टेटमध्ये, आपण पाहू XYZ आपल्याला कोणती रिॲक्शन माहीत नाही सध्या. जर तुम्हाला त्याची खरंच एन्थाल्पी जर कम्पेअर करायची असेल तर टेम्परेचर त्या सगळ्या रिॲक्शनच्या रिलेटेड जे असेल ते 298 केल्विन म्हणजे 25 डिग्री ठेवा सगळ्यांचं. दुसरी गोष्ट, प्रेशर त्याचं 1 बारच ठेवा, 1 ॲटमॉस्फिअरच्या जवळपास येते ते व्हॅल्यू. आणि त्यानंतर जे एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन राहील ती त्यांची स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन राहील. कोणत्या अशा कंडिशनमध्ये एखादा एलिमेंट ज्या स्टेटमध्ये असतो तो त्या स्टेटमध्ये राहील. अशा वेळेस जर रिॲक्शन जर का लिक्विड फॉर्ममध्ये असेल, सपोज जर का 2 लिक्विड मिक्स करून जर तिसरं लिक्विड बनवता, अशा 2 किंवा 3 रिॲक्शन तुम्हाला जर का दिल्या, तुम्हाला म्हटलं एन्थाल्पी कम्पेअर करा, तर अशा कोणत्याही कॉन्सन्ट्रेशनची चालणार नाही ना. सपोज एक रिॲक्शन 1 मोलरची आहे, 2 रिॲक्शन 0.5 मोलरची आहे, तर अशा वेळेस त्याचं एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन कम्पेअर करणं बरोबर राहणार नाही. तर दोन्ही कंडिशनमध्ये, दोन्ही रिॲक्शनमध्ये त्यांचं मोलर कॉन्सन्ट्रेशन हे 1 मोलर ठेवा आणि त्यानंतरचे एन्थाल्पी चेंज येईल जे तुम्ही मेजर करा ते त्यांचं खरं कम्पॅरिझन राहील. आता सर इथं मी काही एक्झाम्पल देऊन देतो तुम्हाला. स्टँडर्ड स्टेट ऑफ सर्टन एलिमेंट्स अँड कंपाऊंड्स, जसं हायड्रोजन H2 हा काय राहतो रे, गॅस. कोणत्या कंडिशनला? या कंडिशनला 1 बार ॲटमॉस्फेरिक 1 बार प्रेशर आणि 298 म्हणजे 25 डिग्रीला हायड्रोजन हा हायड्रोजन गॅस असतो. हां, तो लिक्विड सॉलिड करता येत नाही काय ते ठीक आहे, पण कंडिशन चेंज करावं लागेल ना. तुम्ही ऐकता लिक्विड नायट्रोजन आहे, पण नायट्रोजन हे ओरिजिनली गॅस आहे. कोणत्या कंडिशनला? या कंडिशनला. तुम्ही त्याला -195 -196 डिग्रीवर जर थंड करता तो लिक्विड बनणारच आहे. पण कंडिशन ह्या अशा कंडिशनमध्ये एखादी गोष्ट ज्या स्टेटमध्ये राहील ती त्याची स्टँडर्ड स्टेट्स आहे. हे जरा स्टँडर्ड शब्दाचा अर्थ. जसं तुम्ही जर पाहिला C2H5OH किती कोल्ड ड्रिंकेबल असतो, लिक्विड आहे काय, सॉलिड आहे काय, गॅस आहे काय, हे आहे लिक्विड. कोणत्या या कंडिशनमध्ये जर असं समजून घ्या. जसं कार्बन डायऑक्साईड हा गॅस आहे, सगळे माहिती आहे. काऊन काय, ह्या कंडिशनला तो गॅस आहे तर गॅस आहे बस. कोणतं एक्झाम्पल घेऊ शकता तुम्ही? कार्बन हा CH4 मिथेन हा गॅस आहे. या कंडिशनला जे राहील ते, जो त्याची कंडिशन असेल ते कंडिशन तुम्हाला माहिती असायला पाहिजे. तर हे झालं त्यांची स्टँडर्ड स्टेट.
काही एलिमेंटची कंपाऊंडची कोणची घ्या ना तुम्ही, त्याच्यावर म्हणून फिजिकल केमिस्ट्रीमध्ये त्याची स्टेट मेन्शन केली जाते. काहून का तो ओरिजिनली कोणत्या स्टेटचा आहे हे तिथं क्लॅरिफिकेशन होते किंवा कन्फर्म होते. ठीक आहे. तर बेटा हे सिम्पल आहे. 4.10.3 स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ रिॲक्शन. तर आजच्यासाठी एवढंच. पुढच्या वेळेस आपण जेव्हा पाहू तेव्हा 10.3.4, 5, 6 जे काही घ्यायचे ते घेऊ. कारण का हा 4.10 थर्मोकेमिस्ट्री याच्यामध्ये काही सब पॉईंट्स जसे आज आपण 3 सब पॉईंट्स पाहिलो. पुढच्या लेक्चरमध्ये आपण अजून 3 सब पॉईंट्स पाहू. ठीक आहे. तर आजच्यासाठी एवढंच. काही प्रश्न असेल ते विचारायचा आणि आपला रेग्युलर अभ्यास करा. धन्यवाद.